आपण पाहू शकतो ही मोठी बातमी म्हणावी लागेल। शेख हसीनांच्या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर कोर्टाचा निकाल आलेला आहे आणि सध्या त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची मोठी बातमी सध्या समोर येते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळ। भरत, हसीना यांना 3 वेगवेगळ्या लेवलवरती दोषी ठरवलेला आहे। त्यामध्ये लोकांना भडकवणं, हत्येचा आदेश देणं आणि जे प्रदर्शनकारी होते, जे आंदोलनकर्ते होते, त्यांच्या विरोधात ऍक्शन घेण्याच्या कारणासाठी या 3 प्रकारावरती 3 पातळीवरती शेख हसीना यांना जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली होती। मात्र आता शेख हसीना यांच्या जन्मठेपेची जी शिक्षा सुनावण्यात होती त्याचं रूपांतर आता फाशीच्या शिक्षेमध्ये करण्यात आले। सुप्रीम कोर्टाने, बांगलादेशमधील सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा निकाल दिलेला आहे। मानवी हत्यांसाठी शेख हसीना यांना हे दोषी ठरवण्यात आलेलं आहे। नक्कीच, पण शेख हसीना यांच्यावर याचिकाकर्त्यांकडून आरोप काय लावण्यात आले होते? बांगलादेशमध्ये जी यादवी पसरलेली होती यामध्ये लोकांना भडकावणं, हत्येचा आदेश देणं, जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या विरोधात मिलिटरी ऍक्शन घेणं, अशा प्रकारचे वेगवेगळे आदेश होते। आणि या सगळ्या आदेशानंतर, या सगळ्या आरोपानंतर शेख हसीना यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये खटला दाखल करण्यात आला होता। या खटल्यानंतर आता अखेर आधी शेख हसीना यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि जन्मठेपेनंतर आता पुन्हा त्यावरती सुनावणी झाली आणि या सुनावणीमध्ये, अंतिम सुनावणीमध्ये शेख हसीना यांना आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। ज्या प्रकरणात त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे ते प्रकरण म्हणजे 2024चं हिंसाचार प्रकरण नेमकं काय होतं ते आपण प्रेक्षकांना सांगू शकतोय का? नक्कीच, 2024 मध्ये बांगलादेशमध्ये जे स्वातंत्र्य सैनिक होते त्या स्वातंत्र्य सैनिकांना आरक्षण देण्यासंदर्भात एक महत्त्वाचा आदेश देण्यात आलेला होता। सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भात एक याचिका दाखल, सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल होती, त्यावरती सुनावणी झाली आणि जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांच्या वारसांना आरक्षण देण्यासंदर्भात ते सगळं प्रकरण होतं। मात्र या प्रकरणानंतर बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावरती विरोध झाला आणि या विरोधानंतर बांगलादेशमध्ये यादवी पसरली आणि या यादवीनंतर अखेर मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं। या आंदोलनकर्त्यांवरती मोठ्या प्रमाणावरती गोळीबार सुद्धा झालेला होता। तब्बल 1400 पेक्षा जास्त जे आंदोलनकर्ते आहेत त्यांची हत्या या आंदोलनामध्ये झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि या सगळ्या प्रकरणानंतर अखेर शेख हसीना यांच्या विरोधात खटला दाखल करण्यात आला, त्यांना देश सोडावा लागला आणि अखेर शेख हसीना यांना आता फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। नक्कीच, पण या हिंसाचारानंतर देशभरात काय पडसाद उमटले होते? ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्यावरती आरोप ठेवण्यात आल्यानंतर त्यांना खुर्ची सोडावी लागली होती, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आंदोलन झालं होतं आणि या आंदोलनानंतर त्यांना देश सोडून भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला होता। नक्कीच, खरं तर मोठी बातमी म्हणावी लागेल। भरत, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।